नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रव्याचे मऊसूद लाडू, महिनाभर टिकणारे. तर त्यासाठी मी इथे 5-7 काजू आणि 5-7 बदाम घेतलेले आहे आणि या आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे. तर मी यामधून त्या बारीक करून घेणार आहे. तुम्ही जाडसर काप पण करू शकता चाकूने. तर मी इथे बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे रवा वाटीने मोजून घेणार आहे. मापाने घेतलं की लाडू व्यवस्थित बनतात. तुम्ही कशानेही घेऊ शकता, वाटीने किंवा ग्लासाने मोजून पण घेऊ शकता. तर इथे मी एका वाटीने मोजून घेतलेला आहे. मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा हा बारीकच घ्या जेणेकरून लाडू छान बनतील. जाड रवा असेल तर मिक्सरमधून थोडा बारीक करून घ्या. तर हे बघा, मी इथे 2 वाट्या रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने मोजून मी इथे 2 वाटी रव्याला 1.5 वाटी पिठी साखर घेणार आहे. 2 वाटी रवा असल्यामुळे आपल्याला गोड लाडू, रव्याचे लाडू गोडच छान लागतात. आणि इथे मी तूप घेतलेलं आहे. तूप पण 1 वाटी असेल. 2 वाटी रवा, 1.5 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी तूप असेल, असे प्रमाण आहे. त्यानंतर हा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे एका पॅनमध्ये रवा टाकलेला आहे. त्यात मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. ते तूप आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. रवा या फिरवत राहायचा आहे, त्याला अजिबात सोडायचं नाही आहे. त्यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे. 10-15 मिनटं छान फिरवून घ्यायचं आहे रव्याला, जेणेकरून रवा छान भाजला जाईल. आणि हे उरलं तूप पण मी गरम करून त्यामध्ये टाकलेलं आहे. जेवढं तूप जास्त असेल तेवढं लाडू मऊसूद आणि चवीला अप्रतिम लागतात. तर हे छान मिक्स करून घेऊया. त्याला 10-15 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. रवा परत परत करत राहायचा आहे, नाहीतर मग बुडायला लागतो. कच्चा पण नाही राहिला पाहिजे आणि जास्त करपला पण नाही पाहिजे. त्यानंतर मी इथे हे बारीक केलेले काजू बदामचे कीस घातलेला आहे. हे मी खूप बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही जाडसर पण टाकू शकता. परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी विलायची घेतली आहे 5-7. त्या पण आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी त्यामधले दाणे काढलेले आहे. आणि हे विलायचीची जी साल आहे ती मी चहापत्तीमध्ये टाकलेली आहे, त्यामुळे चहाला मस्त सुगंध येतो विलायचीचा. हे पण मध्ये मध्ये फिरवत राहायचं आहे. तर ही बेलण्याच्या मदतीने मी छान बारीक क्रश करून घेणार आहे. तर हे बघा, हे झालेलं आहे आपलं बारीक करून. त्यामध्ये थोडी साखर टाकून बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची पावडर होईल. आणि हे आपल्याला त्या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे त्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं. हे बिनपाकाचे लाडू आहे मित्रांनो. नंतर त्यामध्ये मी खोबरा कीस घातलेला आहे 1/2 वाटी. तर यामध्ये आपण पाक न वापरता पिठी साखर घातलेली आहे, त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात. नंतर त्यामध्ये जी पिठी साखर घेतलेली आहे आपण 1.5 वाटी, ती घालणार आहोत. ती पण यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची. आता छान 5-10 मिनटं फिरवून घ्यायचं. पिठी साखर छान चाळणीने गाळून घ्यायची, जेणेकरून याचे गोळे दिसणार नाहीत. त्यानंतर हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि छान थोडं थंड होऊ देऊया. त्यानंतर यामध्ये थोडं दूध घालून आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. तर मी इथे 2 भागामध्ये रवा अर्धा केलेला आहे.
तर यामध्ये मी थोडं थोडं दूध घालून त्याचे लाडू बांधून घेणार आहे. थोडं थोडं यामध्ये दुधाचा शिरकाव करून त्याचे लाडू बांधायचे आहे. तर हे बघा, अशा प्रकारे अर्धा रवा यासाठी घेतला आहे की ज्यामुळे ते मिश्रण कडक येणार नाही, म्हणून अर्ध्या रव्यामध्ये मी दुधाचा शिरकाव केलेला आहे. तर अशा प्रकारे याचे लाडू बांधून घ्यायचे आहे सर्व मिश्रणाचे, थोडं थोडं दूध घालून. तर हे बघा, इथे आपले लाडू छान बांधून झालेले आहेत, बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. तर एकदा नक्की बनवून बघा. बाय बाय.